या व्हिडिओमध्ये मराठी 40 वर्ड्स पर मिनिटचा आपल्याला स्टेटमेंट बघायचं आहे. स्टेटमेंट बघण्याच्या अगोदर काही गोष्टी क्लिअर करा. हे जे वर्तुळ मी सिलेक्ट करतोय याला कॉलम म्हणतात, याला रो म्हणतात. ठीक आहे, तुम्हाला ठाऊक असेल. सुरुवात तुम्हाला करायची मित्रांनो B3 पासून, म्हणजे बी नंबरच्या कॉलम पासून आणि 3 नंबरच्या रो पासून. इथं जर क्लिक केलं इथं तुम्हाला शो होईल B3. तसं पण एक्झाम मध्ये वरती एक टॉपला लाईन दिलेली असती की या B3 पासून सुरू करा, म्हणून काही टेन्शन घ्यायची गोष्ट नाही. आता या ठिकाणी पण B3 पाहिजे आपल्याला, इकडे पण B3 पाहिजे, म्हणजे आपण बरोबर वेनं चालतोय. फक्त चुकून दुसऱ्या याच्यामध्ये टाईप करून ठेवू नका. ॲज इट इज टाईप करायचं आहे. रोपवाटिकेतील झाडांची विक्री दर्शविणारा तक्ता. आता टाईप करताना हे जर तुम्हाला मध्यभागी दिसतंय, परंतु त्याला टाईप करताना बरोबर बी पासूनच सुरू करा. तर शेवटपर्यंत टाईप होत चालू द्या त्याला. असं नाही का थोडं इथं थोडंसं इथं असं, ते काही प्रसाद नाही का वाटत चाला म्हणून त्याला. या ठिकाणी संख्या ॲज इट इज टाईप करा रुपयामध्ये. पुन्हा इंटर घ्या, खाली या, इथं अनुक्रमांक टाईप करून घ्या. झाडांची नावे टाईप करा. चला पुढे समजून घ्या रे बाबांनो. हे जे आहे ते एक कॉलम तुम्हाला या ठिकाणी सोडायचं आहे डी वाला. का सोडायचं? कारण हे फुलस्टॉप आपल्याला त्यामध्ये टाईप करायचे. म्हणजेच काय, तुम्हाला कुठे टाईप करायचं समोरचा विषय 2016, तर नेक्स्ट कॉलम मध्ये. ठीक आहे, हे झालं 2016. पुन्हा पुढे चला. ह्या ठिकाणी या करता एक कंपल्सरी सोडून द्या बाळांनो. ह्या ठिकाणी टाईप करा सरळ सरळ 2017. खाली या, इथे टाईप करायचं किमान, कमाल, पुन्हा किमान आणि कमाल. झालं. इथं खाली या, इथे टाईप करा 1 2 3 या प्रकारे मॅन्युअली, कारण मराठीला हे होत नाही. ठीक आहे, स्क्रोल वगैरे करून या ना 1 2 3 4 येत नाही, त्यामुळे 1 2 3 4 या प्रकारे टाईप करा. या ठिकाणी सिंपल सिंपल चिकू, आंबा, खरीक, चिंच, पिंपळ, नारळ, बोर, बोर हो झाला. नंतर कोण आहे बाबा, बोर आणि शुभाबुळ. शुभाबुळ 9 नंबर एक्स्ट्रा झालाय, डिलीट. वरती या ठिकाणी 2 वेळेस फुलस्टॉप टाईप करा, इंटर मारून घ्या. पुन्हा त्यातच जा, ब्लॅक डॉट दिसतं सगळ्यांना, क्लिक करा आणि स्क्रोल करत खाली आणा. फक्त काय करायचं पुन्हा एकदा सांगतोय. 2 वेळेस फुलस्टॉप टाईप केले. फुलस्टॉप टाईप केल्यानंतर छोटासा डॉट तुम्हाला दिसतोय, या डॉट वरती प्रॉपर या प्रकारे क्लिक करायचं. फक्त ड्रॅग करत त्याला खाली आणायचं बघा या प्रकारे. ठीक आहे, कुठेपर्यंत 8 आपला झाला, सोडला. पुन्हा या पुढच्या याच्यामध्ये आता प्रत्येक वेळेस इंग्लिश मध्ये आकडे मिळतील असं पण काही नाही, मराठीमध्ये पण असतात. त्यामुळे मराठी टाईप करताना वरच्या लाईनची सवय तुम्हाला लावायची. आता इंग्लिश मध्ये आलंय तर मग उलट छान काम झालं. ठीक आहे, 5 326, 3 536, पुन्हा 7 216, 4 252, पुन्हा 5 217, 217, 299, 7 219, 7 7 299. पुन्हा पुढे या, ॲज इट इज टाईप करून घ्या 45, 4 219, 5 210, 8 209, 4 107, 6 327, 8 317, 6 212. पुन्हा पुढे वरती जायचंय. तुम्ही ह्या ठिकाणी ॲरो कीच्या मार्फत वरती खाली जाऊ शकता. काय ते 545. बरं, 419, 7 328, 4 339, 7 चौऱ्याहत्तर, 317, 3 तर 8 329. पुन्हा पुढे जा. या ठिकाणी टाईप करायला बाळांनो 2 319, 3 987, 4 396 आणि 8 943. चला तर झाली टाईप आपली 4च मिनिटात जिकडे तिकडं. ठीक आहे, आता एक एक करून सेटअप समजून घ्या रे बाबांनो. सिलेक्ट करायचं पहिली लाईन हीच. इथे जा, सेंटर अलाइनमेंट दिसतं सगळ्यांना, नसेल दिसत तर झूम करून दाखवतो. क्लिक करा, सेंटर अलाइनमेंटला सर्व मॅटर येईल. पुढचा भाग समजून घ्या. थोडंसं या ठिकाणी कॉलमची विड्थ वाढवलेली आहे, साईज ह्या प्रकारे तुम्हाला वाढवून आहे. बरोबर सी वरती क्लिक करा,
साईडला छोटीशी तुम्हाला एक लाईन दिसत असेल, बरोबर याचा शेवटचा भाग त्याला थोडस मोठा करायचा आहे. आता समोर समजून घ्या बाळांनो रे, हे थोडस छोटं दिलंय आणि हा कॉलम थोडा मोठा आहे, तर याला कमी तुम्हाला करायचं आहे या प्रकारेच. बरोबर प्रॉपर साईज राहू द्या. आता सिलेक्ट आहे तोपर्यंत त्याला सेंटर अलाइनमेंट पण करून टाका. सेंटर अलाइनमेंट झालं. समोर आहे दिलेले 4 कॉलम्स एकत्रित चौघांना पण सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट करण्याची पद्धत बरोबर ई वरती क्लिक करा. क्लिक करून बरोबर समोर समोर ड्रॅग करत चालत त्याला. आता कोणता एक कॉलम पकडा, थोडस मोठं करा त्याला, 100% मोठं करायचं का प्रत्येक वेळेस. नॉर्मल मोठं केल्यानंतर समोर स्टेप समजून घ्या की सिलेक्ट हा राहिला होता, याला इन्क्रीज इंडेंट थोडस पुढे न्यायचं आहे. म्हणजे झालं काय, इतका जो मॅटर आहे तो संपला आपला. आता समोरची स्टेप आपल्याला करायची मर्ज वाली. दोघं बरोबर सिलेक्ट करायचं, मर्ज अँड सेंटर करायचं. जर नसेल लक्षात येत, इथं क्लिक करा. समजून घ्या 5 आणि 6 जे आहे दिलेले इथं, हे रो सिलेक्ट झाले आहे आणि बी नंबरचं कॉलम सिलेक्ट झालंय. आपलं बरोबर आहे का, 5 आणि 6 आणि बी नंबर कॉलम आहे. समोर समजून घ्या, बरोबर सिलेक्ट करा, मर्ज सेंटर करायचं, सी आणि डी नंबरचा कॉलम, 5 आणि 6 नंबरची रो. बरोबर सिलेक्ट आहे आपलं सी आणि डी, 5 आणि 6. पुन्हा पुढं मर्ज अँड सेंटर, ह्या दोघांना पण सिलेक्ट बनवणार आहे आणि मर्ज अँड सेंटर. आता हे तुम्हाला हिंट करताय बाबा, जर विसरला तुम्ही कोणतं सांगितलं होतं आपल्याला, तुम्ही इथून पण हिंट घेऊ शकता. सी आणि डी नंबर कॉलम, 5 आणि 6 नंबरची रो. आता चुकून जर तुमच्याकडून दुसरीकडे क्लिक झालं, हे झालं काढलं आपण त्याला, इथं जर दोघांना सिलेक्ट केलं तुम्ही, मर्ज अँड सेंटर केलं, तर हे काय होईल, चूक राहिला. आता चूक कशी राहील मी पुढे सांगतो तुम्हाला. आता हे सर्व झालं बघा आपलं ओके. त्यानंतर याला सिलेक्ट करायचं सगळ्यांना. इथं जायचं बघांनो, इथं गेले की तुम्हाला इथं ऑल बॉर्डर म्हणून एक शो होईल. या ऑल बॉर्डर वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता चूक जी झाली होती आपली, या ठिकाणी जी बॉर्डर दिलेली तुम्हाला दिसत असेल का, सगळं वेगळ्या पद्धतीची बॉर्डर आहे, ऑल बॉर्डर आहे. परंतु या ठिकाणी 2 बॉक्स एक्स्ट्रा झाले. हे का बरं झाले, कारण आपण मर्ज अँड सेंटर करताना चुकलो. जर चुकला तर काही विषय नाही, सिलेक्ट करायचं, एकदा मर्ज अँड सेंटर काढायचं, पुन्हा टाकायचं, म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही. पुन्हा याला सिलेक्ट करा. बरोबर बाहेरच्या बाजूला आउटसाइड बॉर्डर म्हणून तुम्हाला ऑप्शन दिसेल. थिक बॉर्डर वेगळा विषय झाला, आउटसाइड बॉर्डर दिसेल, क्लिक करायचंय. बरोबर दोघांना सिलेक्ट करायचंय, पुन्हा आउटसाइड बॉर्डर लावायची. म्हणजे काय झालं, हा पण विषय संपला आपला आणि हा पण संपला. बरोबर आउटसाइड बॉर्डरवाला राहिलं काय, हा. बरोबर पूर्ण सिलेक्ट करा बाबांनो. सिलेक्ट केल्यानंतर याला पुन्हा त्यातच जा, खाली स्क्रोल करा थोडस, एक मोर बॉर्डर्स म्हणून तुम्हाला ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करा. या ठिकाणी मध्यभागी तुम्हाला क्लिक करायचंय आणि त्याच्यावरती एक आउटलाईन म्हणून दिसेल, त्यावरती क्लिक करा. या 2 गोष्टी झाल्या, म्हणजे याचं काम पण संपलं. ओके करा. याला काय झालं, आपल्याला बॉर्डर सगळ्याला लावले गेले. आता बॉर्डर लावले गेली, छोट्या छोट्या गोष्टी चेक करायचंय. यामध्ये काय राहिलंय, हा ठीक आहे, सिलेक्ट नेहमी बोल्ड राहील आणि नेहमी याला सेंटर अलाइनमेंट द्यायची. ठीक आहे. आता काही दुसरं काही राहिलेलं का आपलं, चला काहीच नाही. मग काय, बरोबर बी पासून तर एच पर्यंत पूर्ण सिलेक्ट करायचंय, मर्ज अँड सेंटर करायचंय, बोल्ड अंडरलाईन करायचं कंपल्सरी आणि 16 याची साईज करायची. 16 साईज बरोबर केल्यानंतर नंतरच खाली या, सिलेक्ट करा, थोडस बाजूला जा. या ठिकाणी तुम्हाला दिसेल मर्ज अँड अक्रॉस, या छोट्याशा कर्सर वरती क्लिक करायचंय, मर्ज अँड अक्रॉस वरती क्लिक करायचंय आणि राईट अलाइनमेंट याला द्यायची. एकदम सिंपल सांगतोय. या सगळ्यांना सिलेक्ट केलं होतं आपण, सिलेक्ट करताना चुकला तर प्रॉब्लेम येईल. बी पासून एच म्हणजे जिथून जितकं मॅटर आपण टाइप केलेलं आहे तितकं सगळं सिलेक्ट होईल. मगच मर्ज अँड सेंटर हा पण पूर्ण सिलेक्ट आणि मर्ज अँड अक्रॉस आणि राईट अलाइनमेंट त्याला द्यायची. आता हे सर्व झालं, आपलं सेटअप इथून ओके आहे. फक्त शेवटी राहिले, या ठिकाणी क्लिक करायचंय, फॉर्म्युला बार मध्ये जायचं आपल्याला, मग जायचं फंक्शन लायब्ररी मध्ये, त्यानंतर जायचंय ऑटो सम मध्ये. 4 स्टेप सांगितले. फॉर्म्युलाज मध्ये जा, त्या अगोदर इथं बरोबर क्लिक करणं गरजेचं आहे, बरोबर सगळ्या शेवटच्या कॉलम मध्ये. नंतर इथं आणि इथं झालं. आता बघायचं बघा, 2016 या वर्षामधील किमान रोपवाटिका ची मॅक्झिमम व्हॅल्यू. आता या ठिकाणी उलट पालट पण विचारू शकतं, कधी ऍव्हरेज काढा म्हणू शकतं, कधी मिनिमम काढा म्हणू शकतं. तर आता सांगितलेलं काय का मॅक्झिमम व्हॅल्यू MX दिसल, क्लिक करायचं सिंपल. ॲरो कीच्या मार्फत बाजूला जायचं बघणार. ॲरो कीच्या मार्फत बाजूला गेले का एक बॅक स्पेस दाबून देता, साईडचा जो कॉलम दिलाय तो कट करायचा आहे आणि प्रॉपर बरोबर सिलेक्ट करायचा आहे.
बरोबर, किमानच्या खालून ते इथपर्यंत. आता जर समजा किमानच्या जागी 2016 जर राहिले असते, तुम्ही सिलेक्ट केलं असतं, त्याला बिलकुल नाही. तुम्हाला दिलेल्याकडून संख्या आहे चिकू पासून पुढं, म्हणजे हे बरोबर इतकं सिलेक्ट करणं गरजेचं आहे. इंटर प्रेस करा, सिंपल सिंपल. पुन्हा सेकंड स्टेप फॉलो करायची आहे. काय सांगितलं आहे ना, प्रश्न क्रमांक 2 मिनिमम काढायचं. पुन्हा सेम जायचं, ऑटो सम मध्ये जायचं, मिनिममला क्लिक करायचं. ॲरो कीने बाजूला येऊन एक साईडचा जो कॉर्नर दिलेला हे आहे तुम्हाला ब्रॅकेट तितका काढायचा आणि इंटर करायचं सिलेक्ट करून. पुन्हा समोर जायचं रे बाबा, ऑटो सम मध्ये जायचं आणि काय सांगितलं हो ना, एकूण विक्री म्हणजे सम काढायचं आहे. सम वरती गेला, ॲरो कीने बाजूला जा, सिलेक्ट करा पूर्ण आणि इंटर प्रेस करा. आता शेवटचं राहिलेलं सरासरी म्हणजे काय रे, ॲव्हरेज. इथे जा, ऑटो सम आणि ॲव्हरेज वरती क्लिक करा, सिलेक्ट पूर्ण आणि इंटर. आता तुम्हाला इथे जरी काही जरी दिसत असेल, तुमचं काम आहे का पहिलं बघा, चारही प्रश्न बरोबर आहे का. म्हणजे मॅक्झिमम आहे का सांगितलेलं, की इथं ॲव्हरेज सांगितलं होतं, म्हणजे सरासरी सांगितली होती, इथून सम सांगितलं होतं की एकूण सांगितलं होतं, हे सर्व बघायचं आपलं काम आहे. असं नाही का एकदमच गडबड करायचं आणि काही जरी करून ठेवायचं इकडं, तसं नाही. बरोबर बघा, मॅक्झिमम, मिनिमम, एकूण आणि सरासरी. एकूण म्हणजे सम, सरासरी म्हणजे काय रे बाबा, तर ॲव्हरेज. आता सर्व झालं, सिलेक्ट करा सिंपल पूर्ण लाईनला, होम मध्ये जा, इथून बॉर्डरच्या सेक्शन मध्ये जा आणि ऑल बॉर्डर वरती क्लिक करा. आता आपली जे 90% ओके काम झालेलं आहे. पूर्ण मॅटर सिलेक्ट करायचं आहे. एकदा जे तर ही जी अलाइनमेंट, मिडल अलाइनमेंट तुम्हाला दिसते, लक्ष करून एकदा त्यावरती क्लिक करायचं आहे. आता सर्व झाल्यानंतर काही छोट्या मोठ्या गोष्टी ज्या असेल तुम्हाला करेक्शन करायचं करू शकता. मग जायचं इकडे शेवटी, या छोट्याशा ॲरो वरती क्लिक करायचं. साईडला गेल्यानंतर तुम्हाला दिसेल इथं फॉर्मॅट, फॉर्मॅट मध्ये जायचं, रो हाईट यावरती क्लिक करायचं आणि 26 दिलेलं आहे तिथं फक्त 25 करायचं. डिफॉल्ट 26.5 दिलेलं असतं नेहमी, तुम्हाला 25च त्या ठिकाणी करायचंय आणि ओके करा बस. तर हे होती तुमची 40 ची स्टेटमेंट. या व्यतिरिक्त काही सेटअप वगैरे वेगळी करण्याची गरज नाही, जसं आहे तसंच राहू द्या. ठीक आहे, या ठिकाणी रोपवाटिकेतील शब्द कटतोय, आपला पण कटणारच आहे. ठीक आहे, तर त्यामुळे जे तर जशी स्टेप तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगितल्या, तर त्या स्टेप्स फॉलो करा. बाकी बोल्ड वगैरे जे सांगितलं ते पण करा. आणि ह्या फक्त यामध्ये तुम्ही गोंधळता जास्त, तर ह्या गोष्टी खूप सिंपल असतात, ते समजून घ्यायचं फक्त काय केलेलं कसं केलेलं. 2 वेळेस सोडून 10 वेळेस करा, परंतु इथंच क्लिअर करा, कारण बाजूला बसलेला आपल्यापेक्षा डेंजरस सिच्युएशन मध्ये असतो, त्याला विचारणं योग्य नाही त्या ठिकाणी. एखाद्या वेळेस काही रागारागात काही झालं जर समजा, तर उगाच प्रॉब्लेम क्रिएट होईल. त्यामुळे आता शिका, 5 वेळेस सोडून 10 वेळेस प्रॅक्टिस करा, परंतु इथंच क्लिअर करून जा. ओके, धन्यवाद.